नागपूर शहर सायबर पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या विवाहित महिलेची बनावट इंस्टाग्राम आयडीद्वारे ओळख वाढवून 4,24,559 रुपयांची ऑनलाईन आर्थिक फसवणूक करण्यात आली होती। या प्रकरणी तक्रार प्राप्त होताच सायबर पोलिसांनी गुन्हा दाखल करून तांत्रिक विश्लेषण व मोबाईल लोकेशनच्या आधारे अवघ्या 24 तासात 2 आरोपींना अटक केली आहे। अभिषेक दिनेश वराळे व आदित्य दिनेश वराळे यांना गुन्ह्यात वापरलेल्या मोबाईलसह अटक करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे। सायबर पोलिसांच्या या तत्पर कारवाईचं सर्वत्र कौतुक होत आहे। सदरचे आरोपी आमच्या टीमने नागपूरमध्ये शक्करदरा परिसरातून कालच आम्ही त्यांना अटक केलेली आहे। या आरोपींचा मोडस असा होता की हे इंस्टाग्राम फेसबुकद्वारे महिलांसोबत हे फ्रेंडशिप करायचे, त्यांना रिक्वेस्ट पाठवून त्यांच्याशी फ्रेंडशिप झाल्यानंतर मग ओळख वाढवून त्यांच्याशी चॅटिंग करायचे। त्या ओळखीचा मग फायदा घेतल्यानंतर त्यांच्याकडे ते हळूहळू पैशाची मागणी करायची आणि मग त्यांना पैशाची एकदा मागणी त्यांनी दिले, सिंपती मिळवून पैसे घेतले की मग त्यांना सांगायचे की आम्हाला आता माझे अकाउंट जे आहे ते माझं अकाउंट फ्रीज झालेलं आहे, तर त्याच्यामध्ये माझे एक 20-25 लाख रुपये अडकलेले आहे। आता तू मला मदत कर, मी त्याच्यातले तुला एक मोठी अमाऊंट त्याला आमिष दाखवायचे की मी तुला एक 5-10 लाख रुपये त्यातले मी तुला देईन। आणि त्याच्यावर त्यांचा विश्वास बसायचा आणि विश्वास बसल्यानंतर हे थोडे करून असे त्या महिलांकडनं हे पैसे मागतात। तर त्याच्यामध्ये आमच्याकडे जी तक्रार आली होती त्यामध्ये त्या महिलेच्या टोटल 2024 पासून 4.5 लाख रुपये त्यांनी तिच्याकडून घेतलेले होते। समोर तिच्या कधी ते आले नव्हते, वेगवेगळ्या अकाउंटमध्ये त्यांनी हे पैसे ट्रान्सफर करून घेतलेले होते। यामध्ये आपल्या नागपूर शहरचे माननीय पोलीस आयुक्त श्री रवींद्र सिंगल सर, जॉईंट CP श्री नवीनचंद्र रेड्डी सर, ॲडिशनल CP क्राईम श्री वसंत परदेशी सर, DCP श्री लोहित मतानी सर, ACP श्री शेंडे सर यांच्या मार्गदर्शनामध्ये आमच्या सायबर पोलीसच्या स्टेशनच्या टीमचे API राणे आणि त्यांच्या स्टाफने 24 तासाच्या आतमध्ये आम्ही यांना गुन्हा दाखल झाल्यानंतर एक टेक्निकल तपासाने यांना आम्ही काल ताब्यात घेतलं आहे। आज आम्ही यांना कोर्टामध्ये प्रोड्यूस करत आहोत। यांचा आम्ही PCR घेऊन याच्यामध्ये अजून आरोपी याच्यामध्ये वाढण्याची शक्यता आहे, तर तो त्याही एक अनुषंगाने आम्ही तसा तपास करणार आहोत। पकडलेल्या आरोपींचे नावं जे आहेत ते अभिषेक दिनेश वराळे आणि आदित्य दिनेश वराळे हे आपल्या नागपूर परिसरातलेच राहणारे आहेत। एक 25 ते 30 वयोगटातले आहेत दोघं आणि हे काही कामधंदा वगैरे करत नाही। अशा रीतीने लोकांना सायबरच्या मार्फत फसवणूक करणे आणि पैशाचं त्यांचे फसवणूक करणे हाच त्यांचा धंदा आहे। कॅमेरा पर्सन विशाल बंबडवार सोबत ऐश्वर्या शिंदे यांची रिपोर्ट।